नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रात टर्बाइन मेंटेनन्स विभागात हॉट एअर पाईपलाईन अचानक लीक झाली। यात 4 कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर जखमींवर कोराडी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। आज सकाळी 660 मेगावॅट क्षमतेच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या टर्बाइन मेंटेनन्स विभागात अचानक हॉट एअर पाईपलाईनमध्ये लीकेज झालं। पाईपलाईनमधून बाहेर आलेल्या गरम वाफेमुळे 4 कर्मचारी होरपळले। जखमींमध्ये रवींद्र नांदुरकर, सुपरवायझर विशाल कांबळे, फिटर राहुल केळकर आणि शैलेश मेश्राम यांचा समावेश आहे। घटनेनंतर सर्व जखमींना कोराडी कॉलनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। यापैकी 2 कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं तर उर्वरित 2 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या प्लांट व्यवस्थापनाद्वारे या घटनेची तपासणी सुरू आहे।